नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत पनीर लसूणी तंदुरी टिक्का। कोणत्याही तंदूरचा वापर न करता गॅसवरच आपण हा पनीर लसूणी तंदुरी टिक्का बनवणार आहोत। तर हा टिक्का कसा बनवायचा, ह्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर साहित्यामध्ये मी इथे पाव किलो पनीर घेतलं आहे आणि थोडंसं मोठ्या आकारामध्ये चौकोनी असं कट करून घेतलं आहे आणि त्याला आपण थोडंसं म्हणजे अगदी पाव चमचा मीठ लावून घ्यायचं आहे, थोडंसं तिखट लावायचं आहे। इथे मी काश्मीरी लाल तिखटाचा वापर केलेला आहे। हे बघा, पाव चमच्यापेक्षा कमी तिखट मी इथे लावणार आहे। नंतर आपण इथे थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं ब्लॅक पेपर पावडर लावून घेणार आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता आपण हे बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत आपल्याला एक लसूण, आपल्याला मेन आपला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स आहे लसूण, कारण आपण लसूणी टिक्का बनवत आहे। तर इथे आपल्याला लसणाचं एक सॉस म्हणू शकता किंवा आपल्याला इथे मॅरिनेशन बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे तेल पॅनमध्ये घातलेलं आहे आणि त्यावर भरपूर असा लसूण आपण घालायचा आहे आणि 1 चमचा लसूण मी बाजूला ठेवून दिलेला आहे। जवळजवळ 2 पाकळ्या लसणाच्या इथे आहेत या, आणि त्यातला 1 चमचा लसूण जो क्रश केलेला आहे तो 1 चमचा बाजूला काढून ठेवलेला आहे। आणि आता चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हा लसूण परतवून घ्यायचा आहे। आपल्याला या लसणाचा पूर्णपणे कच्चेपणा दूर करायचा आहे। तर मस्त मी हा लसूण तेलामध्ये परतून घेते। अशाच पद्धतीने तुम्ही इथे मशरूमचा सुद्धा वापर करू शकता। पनीर ऐवजी तुम्ही मशरूम वापरू शकता। जर तुम्हाला पनीर खायचं नसेल तर तुम्ही इथे टोफू सुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही इथे बोनलेस चिकनचा सुद्धा वापर करू शकता। तर अशाच पद्धतीने तुम्ही त्याचं म्हणजे ते बनवू शकता। आता लसूण चांगला गोल्डन रंगावाला आलेला आहे। आता आपल्याला इथे अगदी पाव चमचा हळद घालायची आहे आणि एकदा चांगलं परतून घेऊया आपण। हळदीने आपल्या टिक्क्याला छान असा रंग येणार आहे। आपण इथे कोणताही फूड कलर वगैरे वापरलेला नाहीये। आता आपण इथे 2 चमचे बेसन घालायचं आहे। तर हा जो चमचा आहे ह्या चमच्याने मी 2 चमचे बेसन इथे घातलेला आहे आणि बेसनचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे बेसन चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आपल्याला बेसनाचा छान भाजल्याचा सुगंध आला पाहिजे इतकं आपल्याला हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर अशाच पद्धतीच्या अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील, नवीन रेसिपी हव्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आता मी इथे 1 चमचा कसुरी मेथी हातावर कुस्करून आपल्या ह्या बेसनमध्ये घातलेली आहे आणि पुन्हा एकदा आपण 1-2 मिनिटं हे बेसन चांगलं भाजून घेऊया। 2 मिनिटांमध्ये हे बेसन चांगलं भाजलं जातं। तर आता आपलं हे बेसन भाजून झालंय। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर हे पॅन मधलं जे मी मॅरिनेशन म्हणू शकतो आपण, हे मॅरिनेशन आपण इथे काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये जो आपण बाजूला ठेवलेला लसूण आहे तो लसूण घालून घ्यायचा आहे। थोडासा कच्चा लसूण पण मी यामध्ये वापरते, म्हणजे दोन्ही फ्लेवर आपल्या ह्या टिक्क्याला छान येतील। लसणाचा चांगला असा फ्लेवर आपल्या टिक्क्याला लागेल म्हणून आपण इथे थोडासा कच्चा आणि थोडा परतून असं दोन्ही लसणाचा वापर केलेला आहे। आता इथे मी आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट आहे 1 चमचा, खूप जास्त नाही, फक्त 1 चमचा घालायची आहे। 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, नंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर, नंतर 2 चमचे आपण इथे दही घालणार आहोत। तर जर तुम्हाला हवं असेल तर हे दही तुम्ही थोडा वेळ
कपड्यामध्ये बांधून त्यातलं पूर्ण पाणी काढून त्या दह्याचा सुद्धा वापर करू शकता. पण इथे मी नॉर्मल जे दही आपण खातो तेच दही मी इथं वापरलेलं आहे. आणि व्यवस्थित असं हे दही आणि मसाले सगळे एकत्रित झाले पाहिजे असं आपल्याला हे चांगलं मॅरिनेशन म्हणजे ढवळून घ्यायचं आहे. आता जे आपण कांद्याचे चौकोनी तुकडे केलेले आहेत, सिमला मिरचीचे चौकोनी तुकडे केलेले आहेत, टॅमॅटोचे सुद्धा अशाच पद्धतीने चौकोनी तुकडे करून घेतलेत. हे सगळं साहित्य आपण ह्या मॅरिनेशनमध्ये घालून घ्यायचं आहे. आणि पनीर ज्याला आपण थोडंसं मीठ, तिखट आणि काळी मिरी, चाट मसाला लावून ठेवलेला, हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित असं छान मसाला लागेल असं हलक्या हाताने आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. खूप जास्त जोर लावायचा नाही, नाहीतर काय होईल, आपलं जे पनीर आहे त्याचे तुकडे होतील. त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मॅरिनेशन पूर्ण पनीर आणि भाज्यांना लावून घ्यायचं आहे. आता आपण इथे एक ट्रिक करणार आहोत, ज्याने आपल्या पनीरला आणि ह्या सगळ्या भाज्यांना मस्त असा तंदूरचा स्मोकी असा फ्लेवर येईल. तर आधी आपण हे सगळं छान लावून घेऊ. हवं असेल तर तुम्ही एक 10-15 मिनटं हे मॅरिनेट करून ठेवलेलं पनीर साईडला ठेवू शकता, म्हणजे पनीरला पूर्ण मसाला आतपर्यंत जाईल. आता मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलंय आणि पुन्हा एकदा आपण हे छान मीठ सगळीकडे व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आता आपण इथे थोडीशी जागा करायची आहे आणि याच्यामध्ये एक छोटी वाटी ठेवायची आहे. आणि गॅसवर आपल्याला एखादा कोळशाचा तुकडा किंवा जर आपल्याकडे नारळाची कवट असते ना, त्याचा छोटासा तुकडा सुद्धा आपण इथे वापरू शकतो. आणि चांगला लाल होईपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचा आहे कोळशाचा तुकडा. आणि त्यावर बटर किंवा तेल, तूप याचा कोणताही कशाचाही तुम्ही ते वापर करू शकता. मस्त असा स्मोक आपल्याला ह्या पनीरला देऊन घ्यायचा आहे बघा. आता आपण पटकन ह्यावर झाकण ठेवून घेऊया, म्हणजे जो स्मोक आहे तो मस्त आपल्या पनीरला सगळीकडनं लागेल आणि आपलं पनीर मस्त स्मोकी फ्लेवरचं तयार होईल. तर एक 5 मिनटं आपण हे असंच झाकण ठेवायचं आहे. खूप जास्त सुद्धा ठेवायचं नाही, नाहीतर कडवट चव येण्याची शक्यता असते. तर आता 5 मिनटं झालेत आणि आपण ही वाटी काढून घेऊया. आणि आता आपल्याला हे जे पनीर वगैरे आहे हे स्टिकला लावून घ्यायचं आहे. तर ही स्टिक एक तास मी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली. म्हणजे काय होतं, जर आपण ही स्टिक अशीच वापरली तर ही गॅसवर जेव्हा आपण आपल्याला हे पनीर जेव्हा तंदूर करायचं आहे तेव्हा काय होतं की ती म्हणजे पेटण्याची शक्यता असते. जर आपण पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवली ना, तर मग त्याला म्हणजे ती ओली होते आणि मग ती पेटत नाही. तर आता आपण आधी टॅमॅटोचा चौकोनी तुकडा लावला आहे, मग पनीरचा, मग कांद्याचा, मग पुन्हा सिमला मिरचीचा, पुन्हा आपण टॅमॅटो लावलेला आहे. पुन्हा आता आपण पनीर लावूया. 2 बोटांमध्ये अशा पद्धतीने पकडून आपल्याला व्यवस्थित असं हे पनीर आपल्या स्टिकला लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित असं आपल्या स्टिकमध्ये जातं आणि आपलं कोणतीही भाजी किंवा पनीर तुटत नाही. हे बघा, अशा पद्धतीने आपण 3-4 पनीरचे तुकडे आणि हे सगळ्या भाज्या अशा लावून घ्यायच्या. जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही हाच पदार्थ ओव्हनमध्ये सुद्धा व्यवस्थित असा बनवू शकतो. पण आता प्रत्येकाकडेच ओव्हन असतो असं नाही, म्हणून आपण हे गॅसवरच बनवणार आहोत. तर आता ही एक स्टिक मी बनवली आहे. अशाच पद्धतीने मी पूर्ण सगळ्या स्टिक बनवून घेणार आहे. आणि घेताना आपल्याला जी टोकाकडची बाजू आहे तीच वापरायची आहे. ही बघा, जिथे टोक आहे तिथूनच आपल्याला हे टॅमॅटो घातलेला आहे. मग पनीरचा तुकडा आपण घालून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकाराने तुम्ही हा पनीर म्हणजे कट करू शकता. जर तुम्हाला ह्यापेक्षाही मोठा पनीर हवा असेल तर तुम्ही तशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता.
पण तुम्ही ही जो पनीर लसुणी टिक्का जो आज मी तुम्हाला बनवून दाखवते तो नक्की बनवून पहा. खूप वेगळी चव आहे आणि खूप सुंदर लागतो. तुम्हाला नक्कीच आवडेल ह्याची मला खात्री आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सगळे पनीर, कांदा, मिरची आणि टोमॅटो हे लावून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जसं हवं असेल तसं तुम्ही हे पनीर आणि भाज्या याला लावू शकता. तुम्ही मशरूम आणि पनीर असं दोन्ही इथे वापरू शकता. जर तुम्हाला आवडत असेल मशरूम तर तुम्ही इथे दोन्ही सुद्धा वापरू शकता. तर आता मी सगळ्या स्टिक बनवून घेतल्या आहेत आणि एका पॅनमध्ये म्हणजे ज्या पॅनमध्ये आपण जो मगाशी मॅरिनेशन बनवलं त्याच पॅनमध्ये अजून 2 चमचे तेल घातलंय आणि अशाच पद्धतीने आपण हे पनीर थोडंसं शॅलो फ्राय करून घेणार आहे. खूप जास्त नाही, अगदी मिनिट 2 मिनटं आपल्याला हे पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची टेस्ट अजून खूप सुंदर लागेल. फ्राय जरी नाही केलं तरी सुद्धा चालेल. हे असंच तुम्ही जर गॅसवर भाजलं तरी ह्या भाज्या तुम्ही ज्या वापरतोय आपण ह्या भाज्या ह्या कच्च्या सुद्धा आपण खाऊ शकतो. पण ते तंदूर केल्यावर त्या भाजल्या जातात आणि शिजतात सुद्धा. त्यामुळे म्हणजे तसं म्हणजे आपण जर शॅलो फ्राय नाही केलं तरी सुद्धा चालेल. पण मी थोडंसं शॅलो फ्राय करून घेते. फिरवून 1 मिनिट 2 मिनिटं आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. किती सुंदर रंग दिसतोय. अगदी मिरची, टोमॅटो म्हणजे लाल टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा गुलाबी रंगाचा अगदी सुंदर अशी रंग. आणि आता ही अशा पद्धतीने आपण ह्याला तंदूर फ्लेवर देऊन घ्यायचा आहे. म्हणजे आपण हे डायरेक्ट गॅसवर अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. अगदी रेस्टॉरंटसारखी टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जर तुम्हाला अशाच पद्धतीने बनवलेला चिकन टिक्कासुद्धा पाहायचा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल आणि नक्की ती रेसिपी तुम्हाला बनवून दाखवेल. अजून कोणत्या प्रकारचे टिक्का किंवा काहीही तुम्हाला दुसऱ्या रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासुद्धा बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या जे टिक्के आहेत त्या टिक्क्यांना आपण अशा पद्धतीने स्मोक देऊन घ्यायचा आहे. तंदुरी फ्लेवर आपल्याला ह्या अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला छान तंदुरी फ्लेवर येतो. अगदी रेस्टॉरंटसारखं लागतं. हे पहा, अशा पद्धतीने मी सगळे हे टिक्के भाजून घेते. खूप छान असा स्मोकी फ्लेवर येतो. आता मी हे सगळे जे पनीर लसुणी टिक्के बनवून झालेले आहेत. आता आपण ह्याला प्लेटिंग करूया. तुम्ही हे पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता. थोडासा चाट मसाला टाकून घेतलेला आहे. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.